सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। उधगा आई उध यल्लमाच्या उधच्या जयघोषात लाखो भाविक भक्तांनी घेतले देवीचे दर्शन। पालखी नगर प्रदक्षिणा व किचानंतर यात्रेची सांगता झाली। पुढील यात्रा दिनांक 4 जानेवारी ते 7 जानेवारी 2027 मध्ये वार्षिक तिथी अनुसार येणारे साल 2026 मध्ये यात्रा भरणार नाही। जत येथील श्री यल्लमा देवीची यात्रा भरगच्च भरली आहे। यात्रेत करमणुकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यावसायिक आले आहेत। आज श्री यल्लमा देवीच्या यात्रेतील देवीच्या पालखीचे जत शहरातून नगर प्रदक्षिणा व पालखी मंदिर परिसरात येताच दगदगत्या अग्निकुंडात पुजारीच्या प्रवेशानंतर किचाचा दिवस त्याचबरोबर यात्रेची सांगता झाली। विशेष म्हणजे किचाच्या दिवशी देवीचे पुजारी हे देवीचे अभिषेक पूजा व आरती ज्या वेळेत करतात त्या वेळेनंतर 12 तासांनी किचाचा कार्यक्रम होतो। प्रथेप्रमाणे देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी हे घोड्यावर बसून पालखी व मानाचे जग घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी निघाले। जत नगरीतून देवीची पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्याकडे निघाली असताना ठिकठिकाणी सुवासिनी महिला पालखी थांबवून पालखीपुढे घागरीने पाणी ओतत होत्या व पुजाऱ्याचे पंचारतीने औक्षण करीत होत्या। पुजारी राजवाड्यावर पोहोचताच श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले। यावेळी श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी श्री यल्लमा देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी, पालखीचे मानकरी श्री विजय कोळी, जगाचे मानकरी काराजगी येथील ललिता कांबळे आदींचे आहेर माहेर देऊन सन्मान केला। यावेळी श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीने श्रीमंत उर्वशी राजे डफळे व श्रीमंत अमृता राजे डफळे यांनी श्री यल्लमा देवीची खणा नारळाने ओटी भरली। श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी भगवान परशुरामाची पूजा केली। यानंतर देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी यांनी देवीची आरती केली। देवीची पालखी मंदिर परिसरात आल्यानंतर देवीचे पुजारी हे घोड्यावरून खाली उतरले व स्नान करण्यासाठी गेले। त्यानंतर देवीची पालखी व मानाचे जग मंदिर प्रदक्षिणा करण्यास निघाले। यावेळी ठिकठिकाणाहून देवीचे मुखवटे घेऊन आलेले जग घेऊन हजारो यल्लमा भक्त जोगतीने मंदिर पालखी प्रदक्षिणेत सहभागी झाले होते। हजारो जगवाले देवीच्या पालखीसोबत मंदिर प्रदक्षिणा करत असताना उधगा आई उध यल्लमा उधचा गगनभेदी जयघोष करीत होते, तर भाविक भक्त पालखीवर खारीक खोबरे व भंडाऱ्याचे उधळण करीत होते। जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरपोले, पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर, सांगली येथील बॉम्बशोधक नाशक पथकाचे प्रमुख GPSI श्री मारुती मोटे हे फॅलोरे या श्वानासह हजर होते। यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगला पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता। टीव्ही न्यूज मराठीचे नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।